वाजेपूर गणापा एकलव्य बेलवली या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. या रजनीमध्ये जर विचार केला विशाल आणि सुनील खऱ्या अर्थाने भविष्य सुदर्श सातत्याने क्रिकेट खेळत असताना आपल्याला बेलवली संघाकडून पाहायला मिळते. त्याचबरोबर वाजेपूर सुद्धा यजमान संघ आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. जो वाजेपूर संघ पनवेल विभागामधून बिलॉंग करतो, पनवेल विभागामधून या ठिकाणी आपल्या नशीब आजमावण्यासाठी या ठिकाणी कर्जतच्या पंढरीमध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये या ठिकाणी उपस्थित झाला. त्याचबरोबर खालापूर विभागातून बिलवली संघ या ठिकाणी येतो आहे आणि आपलं नशीब या ठिकाणी आजमावतो. नाणेफेकी जिंकली वाजेपूर संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा पाऊल, तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय कितपत यशस्वी ठरतो. पण या चालू सामन्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये खंडाळा संघाने टॉस जिंकला होता, मात्र फलंदाजीचा निर्णय असफल ठरला. 31 धावांचा माफक आव्हान या ठिकाणी टोकून काढला. तर मुंबई संघाचे निलेश 27 धावा टोकून काढल्या आपल्या संघासाठी. एका धावेसाठी झुंजत असताना मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वांनी चांगली इच्छितो. गोलंदाजी मार्कवर वाजेपूर संघाचा आपला प्रतिनिधी पाठवायचा मयूर गोलंदाजी मार्कवर मयूर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर संघ होताना पाहायला मिळतो. तो ऑन द स्ट्राईक आमचे परममित्र छोटे बंधू विशाल वाघमारे ऑन द स्ट्राईक. पुन्हा सायकल असतो. पहिला चेंडू कशा प्रकारचा असेल, ब्लॉकलाईनचा चेंडू टाकला होता. काय वेगवान चेंडू होता, आता सुरेश चेंडू होता आणि शेवटच्या क्षणी विशालने हेरलं की आपला आता बॉल उडणार म्हणून बॅट फक्त टाकण्याचं काम केलं. कारण त्याला माहिती होतं चेंडू अत्यंत ब्लॉक लाईनचा आलेला आहे. जरी तो फटका मारला तर चेंडू मात्र या ठिकाणी आपला पिंपळाची आपण निश्चितच होणार हे त्याने जाणलं होतं शेवटच्या मोमेंटला. सरकारचं षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा फील्ड केला जातोय. म्हणून गोलंदाजी बाळकोट काय भन्नाट वेग आपण म्हणतो, भन्नाट वेगाने दोन्ही चेंडू टाकले मयूर या गोलंदाजाने. माझ्या तर संघाकडून पहिले सांगितलं होतं की पहिलं षटक या ठिकाणी हाताळताना मयूर 2 चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकला. तिसरा चेंडू पुन्हा राईट बॉल विकेट. काय चेंडू टाकलाय, चेंडू मात्र अत्यंत कमी उंचीवर राहिला. चेंडूने उंची सुद्धा गाठली नाही, त्यामुळे इथे तुम्ही मोठा फटका मारू शकत नाही. इथे तुम्हाला एक क्षमतेला मात्र या ठिकाणी या चेंडूवर तुम्ही मोठा फटका मारूच शकत नाही. या चेंडूला मात्र तुम्ही रिव्हर्स वगैरे अटेम्प्ट करू शकता, मात्र अशा प्रकारचा चेंडू 3 चेंडू काय या गोलंदाजाने टाकले ते अत्यंत चाणक्य पद्धतीने विचारपूर्वक. चौथा चेंडू मयूर पुन्हा एकदा चौथा चेंडू राईट बॉल काही मारा करतो, पण या ठिकाणी विशाल सुद्धा तितकंच मात्रभर फलंदाज आहे. एक चुकीचा चेंडू आणि या चुकीच्या चेंडूवर मात्र षटकार पडला. आज मास्टरने सुद्धा मला वाटतं खंडोबा जागा केला की काय, तो खंडोबा असा जर जागा ठेवला पुढे ब्लॉक लाईनचा चेंडू तर गाडी मध्ये चेंडू पहाट चढवला आहे. पुढे खूप सुरेख भन्नाट चांगली गोलंदाजी आपण म्हणूया मयूरची. त्याने एकच चुकीचा चेंडू टाकला, तो चौथा चेंडू, आणि त्या चेंडूवर मात्र निश्चितच एक षटकार जरूर लगावला. चुकीच्या चेंडूवर एक षटकार जरूर लगावला विसरलो आहे. महाराष्ट्राचा फलंदाज सुनील मात्र या ठिकाणी स्ट्रायकरच्या भूमिकेत चेंडू काढला. षटक या ठिकाणी सप्त आहे. नावा लागला मयूर गोलंदाजी मार्कवर वाजेपूर संघाकडून पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं होतं आणि बिनबाद 7 धावा अंदाज स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील त्या एकलव्य बेलवली संघाच्या. तर त्याचबरोबर या स्पर्धेसाठी भाऊ आनंद साहेब, त्याचबरोबर मुंबई सर यांना विनंती असेल की आपण सुद्धा समर्थन कक्षामध्ये यायचं आहे. महाराष्ट्र पोलीस एक दमदार व्यक्तिमत्व, त्याचबरोबर आदरणीय
भाऊ आव्हान साहेब, त्याचबरोबर देवदास गांगुली साहेब आणि म्हणून काय असेल की आपण सुद्धा या सामन्याच्या कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर पहिले षटक या ठिकाणी दाखवतात धावा लागल्यात 7 धावा, बिनबाद 7 धावा. इकडे ओलवली सगळ्यांना दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि हा म्हणता चेंडू जमिनीला अगदी घरंगळत जाऊन चौकारात या ठिकाणी जातो. तितकासा चांगला फलंदाज आहे आणि निश्चितच जे नऊ तरुण आहेत, आदिवासी समाज खऱ्या अर्थाने एवढ्या कपालीत राहणारा हा आमचा आदिवासी समाज, या आदिवासी समाजातील तरुणांनी मात्र चांगलं शिक्षण घ्यावं, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आकाशाला गवसणी घालावी. स्पर्धेचं युग आहे, त्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला 8 तास 10 तास मात्र या ठिकाणी अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यासच तुम्हाला खूप मोठं करू शकतो. क्रिकेट ही आवड म्हणून निश्चितच सांभाळा आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणून हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय. पुन्हा एकदा वाढीच्या मध्ये चेंडू टोलवला दरम्यान एक डाव या ठिकाणी अंकित केले जाईल. एका डावातून धावताना पुढे सरसावून धावताना पोचल वेगळे एकामध्ये 12 धावा. महेश गोलंदाजी बाद पर 4 चेंडूची प्रत्येकाने 5 धावा खर्च केल्या. तर सुनीलला मात्र आता एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी या ठिकाणी करावी लागेल. शतरक्षक चेंडू खाली येतो मात्र चेंडू आणि निश्चितच शतरक्षकाचा संबंध जुळला नाही आणि चेंडू जातो वन बाउन्स समावेशाच्या बाहेर चौकार. चालू स्थानात संपल्यानंतर चिंबवली वडम खंडाणा दरम्यान 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आले. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी माजली खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि धावपळीवर धावा लागण्यात बिनबाद तिकडे विलवले संघाच्या फलंदाजी करत असताना बिनबाद सोडवण्यात आला. आपण नेहमी आज सातत्याने सांगत असतो की आदिवासी समाजातील तरुणांनी खूप शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर आणि आजच आमचे संजय दादा वाघमारे यांच्याशी संपर्क झाला असताना त्यांनी स्वतःही सांगितलं की सर कुठेतरी फक्त आपण नोकरीच्या नांदी न लागता आपला छोटासा कणिका होईना मात्र व्यवसाय सुद्धा केला पाहिजे. तो व्यवसायाकडे जर आदिवासी समाज जर वळला तर निश्चितच अजून खूप चांगली प्रगती, ज्या पद्धतीने प्रगती हवी आहे त्या प्रगतीला वेग या ठिकाणी द्यावा लागेल. ती प्रगती जर साधायची असेल तर छोटे छोटे व्यवसायांमध्ये सुद्धा आपल्याला पडावं लागेल, चांगलं शिक्षण घ्यावं लागेल, आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला ओळखावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला काम करावं लागेल. पबजी खेळून किंवा सातत्याने क्रिकेट खेळून हे आपल्याला काही फारसं काही त्याच्यातून मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला याची एका विटेला सुद्धा खूप आधी भक्तीत तापावं लागतं आणि त्यानंतर ती घर बांधण्यासाठी तयार होत असते. अशा प्रकारचं स्वतःला सिद्ध करावं लागेल, आधी आपल्याला जाणावं लागेल आणि त्यानंतर आपल्यामध्ये जे काही निर्माण होईल ते मात्र वाखाणा वेगळं. 2 षटकाचा बाजू खेळ संपुष्टात आले. धावपळीवर धावा लागल्या 16 धावा. तिसरा षटक गोलंदाजी मार्ग राजपूर संघाकडून आपण पाहतोय. सचिन या नावातच खूप मोठं यश दडपलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विशाल काय चेंडू लागला चेंडू आणि विशालला माहिती होत आपण फ्रंटफुटला ज्यावेळेस तो खेळतो ना त्यावेळेस त्याचा पाय फ्रंटफुटच्या यष्टांवर असतो आणि त्याला माहिती आपली जी भीती आहे ती भीती जर असेल तर लेगनीवरची विकेटची त्याला सातत्याने भीती असते. सचिनचा पहिला चेंडू मात्र सक्सेसफुल ठरला आहे. विशालला बाद करण्यात दिवस आलाय. पुन्हा पुढचा चेंडू होता दाखवत स्क्वेअरला चेंडूवर 4 चढवला. आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा
सचिनने पहिल्या चेंडूवर पण निश्चितच चांगला टाकलाय. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा या ठिकाणी विशालला त्या मारण्यामध्ये यश आले. आणि निश्चितच त्यानंतर मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करणार क्षेत्राच्या त्या वाणीतील आवाज तमाम खेळाडूंना घोरळ घालतो. आणि एक बाजू या ठिकाणी अंकित केली जाईल. एका डावीने दाखवलं पोलीस अडचणी दाखवली जाऊन पोहोचेल की 19च्या घरामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना एकलव्य विरंगुळे संघ. आणि सुनीलला आता विचार करावा लागेल. इतके मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला नाही कारण तो मोठे फटके मारणारा फलंदाज आहे. म्हणजे काय भन्नाट गोलंदाजी आपण म्हणतो भाजपची म्हणून आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र या ठिकाणी मध्ये केला जातो. चेंडूची विकल्पित होईपर्यंत पूर्ण केली जाते. एका बाजूने जाऊन पोहोचणार तर 20च्या घरामध्ये भाजपीय संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तिन्ही गोलंदाज मात्र अत्यंत कौतुक करावं. आपण खरंच कौतुक करावं तिन्ही गोलंदाजांना. कारण विशालसारख्या मोठ्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम या तिन्ही गोलंदाजांनी केले. सचिनच्या विरोधात अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या खूपच बाहेरून चेंडू जातो. पक्षाने आंबेडकर घोषित केला. एक धावा ठिकाणी मिळेल. एका धावा जाऊन पोहोचेल. एकलव्य विरंगुळे संघ बिनबाद 21 धावा. आणि तिथेच इथली सुद्धा आठवण आपण म्हणूया. मला वाटतं यांनी या ठिकाणीच सुरुवातीचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता 2017 मध्ये. आणि सगळे वामनदेव ठोंबरे त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने मला वाटतं मामा यांचा गोष्टी षटकार पाहायला मिळाला विचारच्या बँकमध्ये. आणि 6 धावांची बाजूने पोहोचणार 27च्या घरामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक असावा मला वाटतं. या षटकाचा तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. सचिन पुन्हा एकदा मारत होतो. आणि पुन्हा एकदा जबरदस्त मॅचचे हिट लगावला जातो. आणि हा चेंडू जातो आउट ऑफ द पार्क सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडन विशालच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार पाहायला मिळतो. थोडीशी वेळ घेतली आणि त्या वेळेच्या माध्यमातून स्वतःला स्टेबल केलं. त्याला माहिती आहे जर आपण टिकून राहिलो तर शेवटचे जे स्लॅबवरची चटका आहे त्या चटकामध्ये हाणामारी करू शकतो आपण. फटकेबाजी करू शकतो. त्याने ओळखलं. आणि 3 षटकाच्या समाप्ती आणखी धावफलकावर धावा लागल्या. बिनबाद 33 धावा. एकलव्य विरंगुळे संघाच्या 33 धावा धावफलकावर लागल्या. तर निलेश गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा चांगली कोट्यातील चौथं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं त्या ठिकाणी षटक घेऊन घेतलं निलेश. तर सुनील ऑन द स्ट्राईक. सुनीलला मात्र साजेशी अशी फलंदाजी करता आली नाही. मात्र 7 त्याने निभावले मात्र योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने 7 मात्र या ठिकाणी निभावलेले पाहायला मिळेल. तर रोजी 6 चेंडूमध्ये किती धावांना त्या ठिकाणी उभा केलं जाणार आहे. सुनील पुन्हा खूप सुरेख पद्धतीने हा डावखुऱ्या चांगला आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो निलेश. आणि डावखुऱ्या हा गोलंदाज म्हटला की त्यानं स्वतःचं विवेचन स्वतःमधलं क्षमता ती क्षमता मात्र या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळतो. निलेश पुन्हा एकदा काय चेंडू टाकला. काय चेंडू टाकला. आणि संधी दिली स्ट्राईक विकेट करण्याचं काम दिले. 2 चेंडू पंचांनी मात्र या ठिकाणी बंदित केले गेले. आमंत्रण चेंडू या ठिकाणी घोषित केला. 2 धावा निश्चितच मिळतील. 2 धावांची धाव पोहोचेल तो 35 बिनबाद 35 धावा अभ्यास करून 5 म्हणजे 2 चेंडूची कोटी झाले होते.
चेंडू आपण म्हणूया, म्हणजे 5 चेंडूचा खेळ आपल्या शिल्लक. पहिला चेंडू होता पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी अंकित केली झाली. विशाल मात्र या ठिकाणी जोरकस धावेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि एम एस सांगतोय तुम्हाला जर 2 धावा घ्यायच्या असतील तर पहिली धाव तुम्ही वेगाने घ्या आणि त्यानंतर दुसरी धाव मात्र तुम्ही सहजरित्या आरामात कन्व्हर्ट करू शकता. 4 चेंडूचा खेळ आपल्याला शिल्लक आहे. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर धावा लागल्यात 37 धावा. पुन्हा एकदा तुटू नाही, थोडीशी बंबाल, थोडंसं बंबाल, तू की मी की तू, मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेची धावफलक झालं पोहोचेल 38 धावा, 38 धावा. हे आव्हान आहे. हे आव्हान जेवढं सोपं नाही, कठीण नाही, मापकाचं आव्हान आहे. विविधता अजून 3 चेंडू शिल्लक असावे, 2 चेंडू शिल्लक असावे, 3 चेंडू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा निश्चितच मिळतील. थोडंसं फेकी मात्र या ठिकाणी चुकीची म्हणणे, चुकीला मात्र माफी नाही. आणि या 2 धावा 3 धावांमध्ये कन्वर्ट केलेल्या आणि या 3 धावांची धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 41 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असावा, म्हणजे एका धावेने आपण म्हणूया की एका धावेने का होईना, मात्र हा विशाल तंबू कुठून मैदानात सुरू आहे, आपलं काम करतोय, आपल्या जबाबदारी निभावतो. पुन्हा जबरदस्त भटका, पुन्हा मध्ये चेंडू प्रहार चढवलाय, तंबल झालाय क्षेत्ररक्षक. वेगाने धाव घेत असताना मात्र दुसऱ्या धावेला या ठिकाणी फलंदाज बाद झाले. विशाल पहिला फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाने आपल्याला पाहायला मिळतो. का होईना, हळूहळू का होईना, मात्र ते 40 पार पोहोचले ते संघाची. धावफलकावर धावा लागल्या. वैयक्तिक 42 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 43 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 43 धावा. दुसरीला आउट झाला ना, 41 होत्या आणि मग एक काढली, 42 झाल्या. पहिल्या 3 घेतल्या, पहिल्या 3 घेतल्या, त्यानंतर एक घेतली, एक घेतली, 42 झाल्या. 42 झाल्या ना. तर धावफलकावर धावा लागल्या तब्बल पहिल्याला डॉट, नंतर व्हाईटला 1, 2 झाल्या, 2 नंतर 1, नंतर 3, नंतर 1, नंतर 1. बरोबर. किती झाल्या? 42. तुझं मोज टोटल कर ना. किती झालं टोटल मार्क? लाच्या बॉलला काय आलं? डॉट आउट. डॉट डॉट डॉट. कोण होता बॉलर? हा बॅट्समन रामदास. किती झाले? 43 पाहिजे, 42 झाले. 42 झालेत का? हो. सांग, मला सांग नाव, सांग हे स्कोर सांग. 7, दुसऱ्याला 9, 17, 42 स्कोर झाला. धन्यवाद. संजय दादा ओळखलंच नाही, कदाचित माझं लक्ष नव्हतं. राजपूर संघ या खऱ्या अर्थाने अत्यंत लांबून आलेले संघ आपण म्हणूया पाहुणे संघ, आणि त्यांची सुद्धा रजनी शुक्ला आपण आणलेली, राजपूर संघाची सुद्धा रजनी शुक्ला आपण आणलेली. खूप सुरेख आयोजन होतं. आयोजन नियोजन खूप अत्यंत चांगलं होतं. सलमान खान यांच्या ग्राउंडवर राजपूर संघ या ठिकाणी त्यांनी सगळं चांगलं आयोजन केलं होतं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथे सुद्धा आमच्या यथोचित सन्मान या ठिकाणी केला गेला. मी प्रकाश पाटील यांनी सुद्धा विनंती केली होती, संजय दादा यांनी सुद्धा सन्मानित करायचं. चालू सामना संपल्यानंतर एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्याबरोबर, कारण अजिंक्य सर आपण आयुष्यामध्ये किती पैसा कमावला असं पण विचार
अडथळे सुद्धा येत असतील, त्यामध्ये आपला मित्र परिवार आपण सांभाळत असतो आणि आजकाल पैशाला इज्जत देतात लोक. आणि निश्चितच ते तर आहेच, ती तर एक बाजू आपण म्हणूया, ते तर पैसा ही एक बाजू झाली आपल्या आयुष्याची आणि सातत्याने त्याला महत्व सुद्धा दिलं जातं. मात्र आपण मित्र, सहकारी, सोबती यांची संगत सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेची आहे. पण वाजवकाळ दाबा लागले 42 दाबा, 43 दाबांची गरज आहे भिजासाठी, 43 दाबांची गरज आहे भिजासाठी. तर माझ्या फोनवर आमंत्रित करतोय मी चेतन प्रकाश साहेबांना, तो बी चेतन करतो. धन्यवाद शरद सर, खूप चांगला आवाज आपण शरद सरांच्या माध्यमातून ऐकला. अगदी जर विचार केला तर शरद सर आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी जिगरी ग्रुपच्या माध्यमातून अनेक गरजूवंतांना त्यांच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य करतात, मदत करतात. असे त्यांचे संपूर्ण जिगरी ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून केले जातात. खूप चांगले शरद सरांच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून आपण युवकांनी क्रिकेट खेळावं, पण क्रिकेट खेळत असताना आपल्या भविष्याकडे सुद्धा लक्ष द्यावं, हे मात्र शरद सरांनी आज सांगितलं. कारण जर आपण पाहिलं तर आपलं आदिवासी क्रिकेट अजून एवढे पुढे गेले नाही की ते आपलं पोट भरू शकतं. जाऊया इथून मित्रांनो मैदानाच्या दिशेनं, जिथं आपण पाहू शकाल पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती 42 धावा, 43 ची गरज. पहिलाच बॉल अगदी अर्धा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती आणि सिंगल अकाउंट चालू केलंय ते भाजपूर या टीमनं. 43 धावांचा पाठलाग करत असताना दिनेश आणि महेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज देवीदास यांना. हा फटका मात्र फसला आहे. फटकामध्ये थोडंसं पंबल, एक धाव पूर्ण आणि एक धावीच्या बरोबरीने 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 43 धावांचा पाठलाग करत असताना गाजीपूर टीमला आपण पाहतो मैदानावरती. चांगला फटका कट केला चेंडूला, पॉइंट कव्हरच्या डोक्यावरना चेंडू ट्रॅव्हल्स झाला सीमारेषे पलीकडे. बॉलवरती आला चौकार, चौकाराच्या बरोबर येतील, परंतु दरम्यान एकच धावेचं अंतर पूर्ण आणि एक धावेच्या बरोबरीने सांगली धावसंख्या पोहोचेल ती आता 11 या 11वरती. 11 धावा धावफलकावरती गाजीपूर टीमची. यावेळचा हा फटका हवाई सफर करत चेंडू मात्र आउट.
भैंगे बिझी चांगला फटका आपण पाहिला. मुळीच्या बाट मधून आलेला दर्जेदार षटकार आपण पाहिला. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये केलेली जबरदस्त हाणामारी आपण पाहिली. आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावांची इनिंग या दोन्ही सलामी वीरांनी करून दिले. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून मात्र गोलंदाजी मार्क वरती अगदी पोहोचून गावाच्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती विशालला आपण पाहू शकाल. या षटकामध्ये विकेट घेणं गरजेचं असेल, सलामीची जोडीला सोडणं गरजेचं असेल. जर का बिलोडी टीमला या मॅच मध्ये आपलं अस्तित्व ठेवायचं असेल, इथून पुढचा प्रवास करायचा असेल तर या जोडीला रोखावं लागेल. या बॅटला स्पर्श झाला बॉल. रावची संधी एकदा मात्र चोरली जाते आणि एक बाजूच्या बरोबरीने बिनबाद 18 धावा दाखल देवीदास आणि महेश सलामीची जोडी जर आपण पाहिला तर मात्र देवीदास यांनी 5 चेंडूमध्ये 11 धावांची इनिंग साकारले. आणि महेशचा जर विचार केला तर मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची एक जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. फटका फसला आहे. चेंडू मात्र विकेट किपर कॅरी करतो आणि पहिला विकेटचं पतन झालं ज्याची नितांत गरज होती दिलेल्या टीमसाठी. तो विकेट मात्र कर्णधार विशालने मिळवून दिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. कॅबिन नंबर 3 वरती मयूरला आपण पाहू शकाल. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आहेत. विशालची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 43 धावांचा बचाव करत असताना अगदी ज्या फलंदाजाने महेशने अंतिम बॉलवरती षटकार टोकला होता त्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरलेत. हा सुद्धा अतिरिक्त घेऊन गेला. चेंडू बॅटला स्पर्श झालाय आणि इथे मात्र मयूरला देखील परतावं लागेल. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून जिथे मात्र पहिल्या तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि विशाल यांनी काय अफराटीन गोलंदाजी केली. इथून मात्र 3 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवले. हा सुद्धा यावेळेस मात्र ऑस्ट्रिकच्या बाहेर चेंडू ऑफिशियल पंच नंदू यांनी लाईन पाहिली आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलं. एक अवांतर धाव मिळेल आणि सांघिक धावसंख्या 19 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. नवीन फलंदाजी संजयला आपण पाहतोय. हा मात्र चेंडू तेज तर्रार उपयोग घेत नाही. अगदी खालती राहिला चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान विशालच्या माध्यमातून केली जाते. जिथे पहिल्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांनी हल्ला 2 फलंदाजी केली होती. अजून एक निर्धावाची सांगता सन्माननीय आदरणीय जयपूर जी उघडा साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचंही वर्ण चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असे स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जिथे मात्र 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विशालचं कौतुक करावं लागेल. हा सुद्धा त्याच टप्प्यावरती चेंडू फेकलाय आणि हाही चेंडू निर्धाव होतोय. संजयला मात्र चेंडू समजला नाहीये. अजून एक निर्धावाची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती अवघ्याने अवघ्या 19 धावा आपण पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाला येईल सुरुवात. तोपर्यंत देऊया आपण संधी.
आणि इथून विकीचं पतन होईल. सलामीचा फलंदाज दिनेश बाद झालाय. ज्याच्यावरती आशा आणि अपेक्षा होत्या भाजपूर टीमच्या, तोही बाद झालाय. 3 बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अरुण आणि नॉन-स्ट्राईक फलंदाज आहे संजय. गोलंदाजी मार करते आपण रामदासला पाहतो, अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा रामदासला पाहतो, गोलंदाजी मार्क वरती अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मोठ्या बॉलची सांगता होत असताना अगदी ज्या पद्धतीने पहिले षटक विशालने हाताळलं होतं ना, त्याच पद्धतीने हे षटक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. खोलवरचा टप्पा अगदी खोलून काढले बॉलला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. 20 धावा खूप उशिराने आलेली ही धाव अगदी कासवाच्या गतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकत असताना म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा, त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती रामदासच्या माध्यमातून तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना हा संजयचा फटका, फक्त चेंडूने उंची घेतली, चेंडू गर्मीला दान झाला. याच दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अपुरे झालेत आणि संजयला मात्र इथून परतावा लागतोय तो तंबूच्या आसऱ्याला. 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 4 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना मैदानावरती हो दुसरी झाली. 21 धावा, अजूनही 22 धावेची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं की भाजपूर टीम ही मॅच अगदी आरामात जिंकेल, परंतु तसं घडलं नाहीये. क्रिकेट नेहमीच अगदी रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे हा खेळ आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये भाजपूर टीमच्या बाजूने मॅच होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये विशाल गोलंदाजी मार्कवरती आले आणि त्यानंतर मात्र सामन्याचे चित्र पूर्णपणे पलटलं गेलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना रामदास सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये अगदी 2 धावा खर्च करून 1 विकेट सुद्धा मिळवून दिला या गोलंदाजांना. हा फटका गॅप सोडलाय आणि 1 टप्पा अखेरीस चेंडू सीमा पार झालाय. या बॉलवरती आला चौकार आणि चौकाराच्या मदतीने 25 धावा फलकावरती ऍड झाल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, अशाच फटक्यांची गरज असेल. अगदी महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती अगदी भाजपूरच्या आशांना अपेक्षा असते, कारण या चेंडूवरती जर का षटकार चौकार आला तर सामना बॅलन्स असेल. तर पाहूया, महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती एक मोठा फटका येणार की चेंडू बाद असेल. फटका फसला आहे. स्वतः एसटी रक्षक चेंडू खाली आले आणि इथे चुकी झाली नाहीये. फलंदाज बाद झाले. आता मात्र समीकरण येऊन तुटलंय. येणारे 6 बाद 25 धावा 3 षटका अंतिम धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी 43 धावांचा पाठलाग करत असताना भाजपूर टीम आपल्याला पाहायला मिळते.
अगदी खोलवरचा टप्पा स्वतःच्या फॉर्मेटमध्ये चेंडूला कॅरी केलाय. धाव मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची संख्या समीकरणात बदलले गेल्या. येणारी 5 बॉल आणि इथून 18ची गरज. मोठे फटके मारावे लागतील तरच या मॅच मध्ये बाजी फुलते. मात्र विजय संपादन करू शकते. फुलकास बॉल त्यावरती भरपूर समाचार परंतु फटका फसला आहे. चेंडू बरणीला दान झाला. 2 धावांचं अंतर पूर्ण झालं. येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 16ची गरज. 27 धावा बासलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी फुलकास बॉल होता. त्याला अगदी लॉंगॉनच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते. झेल कॅरी झाला नाही आणि त्याच दरम्यान 2 धावांचा अंतर पूर्ण. हा फटका मात्र प्रॉपर टायमिंग. संघर्षाचा शंख नाद करणारा आणि संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त वार. चेंडू दोन्ही टीम वरती दडपण आहे. विशाल या संघाचा संघनायक गोलंदाजाला नक्कीच कानमंत्र दिले की पुढचा चेंडू कशा पद्धतीने तुला फेकायचा आहे. हा बॉल फुल टॉस होता. फायदा घेता आला नाही. 1 धाव तर पूर्ण केले. थोडस पंबळ दुसऱ्या बाजूसाठी निघाले आहेत आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण. 2 चेंडू आणि 8ची गरज. 2 चेंडू 8ची गरज. चांगली मॅच पाहायला मिळते या 2 टीमच्या माध्यमातून. अगदी पैसा वसूल मॅच. 2 चेंडू 8ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. चांगला फटका गॅप शोधला या क्षणाला. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावीसाठी निघाले आहे. चेंडू फेकलाय. या दरम्यान 2 धावीचं अंतर पूर्ण. 1 चेंडू आणि आता 6ची गरज. 1 चेंडू आणि 6ची गरज. इथून षटकार मारावा लागेल. क्षमता आहे. मागच्या चेंडूवरती 1 षटकार ठोकलाय आणि तोच फलंदाज आता आपण पाहतोय. राजीवांना 1 चेंडू 6ची गरज. षटकार कंपल्सरी मारावा लागेल. जर का गोलंदाजाने अतिरिक्त चेंडू टाकला नाहीये तर पुन्हा एकदा या संघाचे संघनायक विशालने सांगितलंय की मात्र चेंडू कशा पद्धतीने टाकायचा आहे. 1 चेंडू 6ची गरज. कंपल्सरी चेसिंग सामना स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे फलंदाजाला षटकार मारावाच लागेल. 1 चेंडू मध्ये 6ची गरज. काय मॅच आहे. 6 मध्ये 18ची गरज होती परंतु सामना आला. 1 चेंडू 6ची गरज आणि इथून कव्हरच्या दिशेनं तीनच फिल्डर आहेत माग. 4-5 माग 3च आहेत. चांगली मॅच आपण पाहिली या 2 टीमच्या माध्यमातून. किती आले? 4 रन 4. चला विजय टीमचे अभिनंदन आणि पराभूत